सर्वांना सहस्नेह सप्रेम जय भीम, जय शिवराय, जय फुले, जय शाहू. तर या ठिकाणी भाजीची लेणी ही पाहण्यासाठी या ठिकाणी खारघरमधला ग्रुप हा आलेला आहे. मुख्य त्यांचे आयोजक या ठिकाणी आनंद कुरवारे साहेब आणि राजू सरखटे यांनी चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे बघा, या ठिकाणी तथागतांच्या लेण्या अशोक सम्राट यांनी, मला वाटतं इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये ह्या कोरल्या गेलेल्या आहेत. आणि पूर्ण पहाडीचं दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय. अभेद्य अशा या पर्वतामध्ये एक जीवी असलेल्या दगडामध्ये ह्या सगळं कोरीव काम त्यांनी केलेलं आहे. आणि सर्व अगदी चंद्र सूर्य असतील तोपर्यंत ह्यांचं अस्तित्व या ठिकाणी या दगडामध्ये कोरून ठेवलेलं आहे. ह्यांचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक वर्षाला देशामधील तर लोक येतातच, परंतु जगामधले लोक या ठिकाणी भेट देत असतात. आणि हा भारत सरकारने जपून ठेवलेलं फार मोठा ठेवा आहे. संवर्धन केलेलं पुरातत्व विभागाकडून जतन करून ठेवलेला हा मोठा मोलाचा ठेवा आहे. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सिक्युरिटी ह्यांची व्यवस्था केलेली आहे. मेंटेनिंग देखील खूप चांगल्या पद्धतीची या ठिकाणी दिसते. आणि खाली जर बघितलं तर उंच डोंगरावर ह्या लेण्या आहेत बुद्धांच्या. आणि चारही बाजूला खाली एकदम सखल भाग आहे, डोंगर आहे, झाडी आहे, शेती दिसते, शिवाय गावं आहेत. आणि हा एक पहाडीचा भाग आहे. या ठिकाणी दगड तर पूर्ण एकजीवी या ठिकाणी दिसतो. तर अगदी अशा महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला घेऊन आलो की एक संस्मरणीय एक ठिकाण हे आहे. या ठिकाणी भाजे म्हणून आपल्या पुण्याजवळील एक 50 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे एक ठिकाण आहे. महिला मंडळ ही वर गेलेलं आहे. तर अवश्य तुम्ही देखील प्रत्येक वर्षाला या ठिकाणी आलं पाहिजेत, भेट दिली पाहिजेत. आयुष्यामध्ये ज्या काही संस्मरणीय गोष्टी आहेत तर त्याचं जतन केलं पाहिजेत. आपल्या मनामध्ये त्याच्या मेमरी ज्या आहे, स्मृती जे आहेत तर त्या जतन करून ठेवल्या पाहिजेत. कारण आयुष्य हेच आहे, जे काय अनुभवता येतं, आनंद घेता येतो तर तो घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजेत. कारण ह्यालाच म्हणतात वाहतं जीवन, निर्मळ जीवन आणि जीवनाचा आनंद घेणं. बघा, ह्या खालच्या साईडला, खालच्या बाजूला असलेल्या ह्या मस्त छान अशा लेण्या आहेत. ही खालची बाजू या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि तसेच वरचीही बाजू देखील या ठिकाणी दिसते. बरेच पर्यटक जे भीमा कोरेगाव या ठिकाणी आज 1 जानेवारीला येतात तर प्रत्येकजण या ठिकाणी भेट देत असतात. आणि भेट देणं म्हणजेच या ठिकाणी जे काही तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशाला बहाल केलेले आहेत तर त्या विचाराला या ठिकाणी उजळणी मिळत असते. आणि पुन्हा तो इतिहास या ठिकाणी जागी होत राहतो. आणि ती काळाची गरज आहे. कारण चांगल्या गोष्टीचं संवर्धन करणं हे मानवजातीचं लक्षण आहे. हे बघा, हा खालचा भूभाग आहे. आपण उंच अशा या ठिकाणी डोंगरावर ह्या जे पायऱ्या आहेत तर या पायऱ्याने आलेल्या आहोत. खाली खूप लांब ह्या पायऱ्या आहेत. त्याच्या खाली सिक्युरिटीची कॅबिन आपल्याला दिसते. आणि गाव पण हिंगते, दूर अंतरावर दिसतं आहे. सकाळचा प्रहार आहे. खूप उंच आलेलो आहोत. खाली खोल असं जंगलदरी आहे. तर या ठिकाणी बघा, सिक्युरिटी पण आहेत. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गाईड करतात.
सगळी माहिती तंतोतंत या ठिकाणी ते देत असतात. हा मुख्य स्तूप दिसतोय, गाभारा दिसतोय, कारण हा स्तूप आहे. तसंच या ठिकाणी भाजे लेणे म्हणून या ठिकाणी दाखवलेलं आहे. स्मारक आहे. स्थळी अशोभनीय कृत्य करू नये, ज्या ज्या काही या ठिकाणी सूचना त्यांनी दिलेल्या आहेत या बोर्डवर. सिक्युरिटी आहेत. या बाजूला पाण्याची देखील चांगल्या पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाणी तुम्ही बाहेरून आणता का इथंच पाणी मिळतंय? इथलंच आहे ना. हे बघा, हा ग्रुप आहे. येणाऱ्या प्रेक्षकासाठी किंवा पाहणाऱ्यासाठी तर पाण्याचं या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. हे बघा, दगडामध्ये हे पाणी मी आपल्याला दाखवतो आहे. काळंशार पाणी ह्या दगडामध्ये आहे. पाण्याचा या ठिकाणी एक हौद आहे आणि नैसर्गिकरित्या या ठिकाणी पाणी तयार होतं आहे. पाणी पिण्यासाठी येणाऱ्या लोकांना या ठिकाणी ही पाण्याची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे. हा दुसरा पाण्याचा गाभारा या ठिकाणी आहे. हे बघा आहे. हे सर्व लेण्या खूप काही पाहण्यासारखं आहे. मी ह्या वरून आपल्याला लेण्या दाखवतो आहे. आत आपण जात नाही आहे, कारण बराच भाग आपल्याला हा या ठिकाणी कव्हर करायचा आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. पुढच्या ठिकाणी आपल्याला पुन्हा जायचं आहे आणि म्हणून ह्या लेण्या आपल्याला आपण दाखवत आहोत. कारण कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कसं दाखवता येईल याचा आपला हा प्रयत्न असणार आहे. नुकताच सूर्य हा निघालेला आहे. कोवळं सूर्यांचा प्रकाश किंवा कोवळं ऊन हे या ठिकाणी आपल्याला अनुभवास मिळतंय. ह्या ठिकाणी सर्वजण चालेल हो ठीक आहे. बघा, ह्याही ठिकाणी अनेक प्रकारचे स्तूप, छोटे छोटे स्तूप आहेत, छोटे छोटे गाभारे आहेत. या ठिकाणी हे कोरून ठेवलेले आहेत आणि ह्यालाच मनुवादाने विद्रुपीकरण करून त्याच्यावर काहीतरी वेगळंच दाखवण्याचा हा भास करत असतात. परंतु हा इतिहास आहे सम्राटकालीन, मौर्यकालीन. छान अशा सुंदर या ठिकाणी स्तूप आहेत. हे बघा, बघण्यास, अनुभवास आपल्याला या ठिकाणी मिळतात. पुढे काही आहे का? शेवट आहे का इथे? पुढेही पण आहे वाटते. बरेपैकी. महिला या ठिकाणी मनसोक्त सेल्फी घेतात, फोटो काढतात आणि आपल्या स्मृती, आठवणी ज्या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे तर त्या भेटीचा एक पुरावा, हा एक अनुभव म्हणून प्रत्येकजण या ठिकाणी हा सेल्फी काढत असतो. हा मानवाचा स्वभाव आहे. हे बघा, खालच्या साईडला आपण जातोय. ह्याही साईडला देखील लेण्या आहेत. पाहण्यासारखं, आपल्या हृदयात जतन करून ठेवण्यासारखं बरंच काही या ठिकाणी दिसतंय. आणि हे जे आहे तर ही कहाणी नसून हे एक वास्तव आहे आणि वास्तवाला आपण मान्य केलं पाहिजेत. कारण दंतकथा नाही आहेत तर प्रत्यक्षात हे केलेलं कोरीव काम या ठिकाणी आपण अनुभवतोय, बघतोय. हे बघा, ह्याही बाजूला आणि एक निसर्ग असा आहे की या ठिकाणी मला असं वाटतंय पाणी जे आहे तर पाण्याची मुबलकता या ठिकाणी आपल्याला जाणवती. अगदी दगडामध्ये देखील या ठिकाणी पाणी आहे, हे या ठिकाणी आपण बघू शकतोय. तर सर्वांना आजच्या सहस्नेह जय भीम, नमो बुद्धाय आणि जय शिवराय.
छान आतला हा गाभारा आहे. या गाभाऱ्यामध्ये कोणीतरी मला वाटते त्या काळामध्ये ध्यानधारणा करण्यासाठी बसत असणारी व्यक्ती असावी, तसा एक अंदाज आहे. अंदाज म्हणण्यापेक्षा हे वास्तवच असणार आहे, यात कोणत्याही गोष्टीची शंका नाही. कारण दिसतंय ते वास्तव आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही. पुरातन काळामध्ये मौन्यवर मुनी यांना या ठिकाणी साधना करण्यासाठी म्हणून असे हे छोटे छोटे कटघरं तयार केलेले आहेत. त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था आज ह्या काळामध्ये एवढं जर चांगल्या पद्धतीचं आपल्याला अनुभवायला मिळतं आहे, तर कशा प्रकारे त्यावेळची कला होती सम्राटकालीन हे आपल्या लक्षात येतं. किती कुशल कारागीर होते या ठिकाणी, तर हे आपण या ठिकाणी बघू शकतोय. हा पूर्ण ग्रुप या ठिकाणी आनंद घेतोय.